मात्र क्रूड ऑइलच्या संदर्भामध्ये आपण बघतोय की मोठ्या प्रमाणावर घसरण होत चाललेली आहे आणि कच्चं तेल जे आहे याचे भाव दिवसेंदिवस पडत आहेत आणि कच्च्या तेलाचे भाव पडत असताना आपल्याला मात्र 110 रुपयांनी पेट्रोल आणि 95 रुपयांनी डिझेल हे खरेदी करावं लागत आहे। त्यामुळे थेट स्वरूपामध्ये सरकारने पेट्रोल हे 51 रुपये दराने आणि डिझेल हे 41 रुपये दराने हे भारतामध्ये विकावं ही आमची काँग्रेस पक्षाची मागणी आहे आणि यामागे शुद्ध स्वरूपामधलं अर्थशास्त्र आहे की क्रूड ऑइलचा भाव बॅरलच्या मागे एका वेळेस 145 डॉलर पर्यंत गेलेला होता। मनमोहन सिंग साहेब तेव्हा देशाचे पंतप्रधान होते। 125 तर हा त्यांची सरासरी होती आणि अशा असताना भारतामध्ये आपण 70 रुपयाच्या दराने पेट्रोल आणि 45 रुपयाच्या दराने आपण डिझेल आपल्या देशामध्ये विकलेलं आहे। तर आज जी क्रूड ऑइलची जी किंमत आहे ती आता 65 डॉलरच्या दरम्यान 65 ते 68 रुपयाच्या दरम्यान डॉलरच्या दरम्यान आता त्याचा भाव हा पडलेला आहे आणि अशा वेळेस आता सरकार महाग या देशातल्या नागरिकांकडून ग्राहकांकडून जर टॅक्स वसुलीच्या नावावर जर दंड वसूल करत असेल तर या एकंदरीत त्यांच्या कराच्या पद्धतीला आपण नेमकं काय म्हणावं तर जिजिया कर मोदी सरकार हा भारतीय नागरिकांवर लावत आहे का हा आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने आमचा प्रश्न आहे। आपल्या देशात 85% पेक्षा अधिक टक्क्यांनी आपण डिझेल आणि क्रूड ऑइल आणि पेट्रोल आपण आयात करतो आणि आपला या संदर्भातले जे भाव आहे हे स्वतःचं उत्पादन आपलं कमी असल्यामुळे आपल्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरच्याच बाजारभावाच्या संदर्भातच आपल्याला आपले दर हे ठरवावे लागतात आणि जेव्हा भाव वाढतात तेव्हा आपण जास्ती दराने विकता, मात्र जेव्हा भाव पडतात तेव्हा कमी दराने या देशातल्या ग्राहकांना आपण का पेट्रोल आणि डिझेल देत नाही हाही आमचा प्रश्न आहे। आणि हे सर्व असताना नॅचरल गॅसच्या संदर्भातही भावामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झालेली आहे। मनमोहन सिंग साहेब असताना 450 रुपयाचं 400 रुपयाचं गॅस सिलेंडर मिळायचं, आता ते थेट 1200 रुपये केलेलं आहे। काही ठिकाणी जजिया कर लावल्या जात आहेत। तर एकंदरीत क्रूड ऑइलचा जो कमी झालेला जो भाव आहे हा बघता केंद्र सरकारने जजिया करच्या स्वरूपातून मोठा टॅक्स न लावता पेट्रोल 51 रुपये आणि डिझेल 41 रुपये दराने हे उपलब्ध करून द्यावं ही आमची मागणी आहे।